सुनीताजी त्यांचा मुलगा अर्जुन आणि सून निधी सोबत दिल्लीतील अशोक विहार येथील एका भव्य हवेलीत राहत होत्या. अर्जुन हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता, जो त्यांच्या आशा आणि स्वप्नांचा केंद्रबिंदू होता. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय अर्जुन भोवती फिरत असे. जेव्हा त्यांनी निधीला पत्नी म्हणून निवडले, तेव्हा सुनीताजींना थोडा संकोच वाटला, पण त्यांच्या मुलाच्या आनंदासाठी त्यांनी निधीला मनापासून स्वीकारले. बाहेरून त्यांचे कुटुंब एक आदर्श कुटुंब वाटत होते. अर्जुन एक यशस्वी उद्योजक होता, निधी एक समजूतदार सून होती आणि सुनीताजी एक प्रेमळ आई होती. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात आनंदाचे वातावरण होते. एक दिवस तिघेही जेवणाच्या टेबलावर बसून जेवण करत होते. सुनीताजी निधीच्या ताटात भाज्या वाढताना त्या प्रेमाने म्हणाल्या, बाळा, तू खूप बारीक होत चालली आहेस. असं वाटतंय की तू स्वतःची काळजी घेत नाहीस. हे ऐकताच निधी हसत म्हणाली, आई, नाही आई, मला आजकाल जास्त भूक लागत नाहीये. इकडे अर्जुन लगेच हसला आणि म्हणाला, अगं आई, तिला अजून काही खायला दे. आई, तुला माहित नाही का की आजकाल मुली सडपातळ दिसण्यासाठी त्यांचे जेवण कमी करतात. तेव्हा निधी त्यांच्याकडे पाहत म्हणाली, अच्छा, मग मी तुला खूप बारीक दिसते का? अर्जुनने गमतीने डोके हलवले. होय, मला भीती वाटते की जोरदार वारा येईल आणि तू उडून जाशील. आणि मग अर्जुन हसत हसत निधीकडे झुकला आणि प्रेमाने तिचे नाक चिमटीत पकडले. निधी ओरडून म्हणाली, हे बघा आई, तू नेहमीच मला असेच चिडवतो. टेबलावर हास्याचा एक झरा उडाला. सुनीताजी म्हणाल्या, तुम्ही दोघेही एक मिनिटही भांडल्याशिवाय राहू शकत नाही का? जेवणानंतर तिघेही ड्रॉइंग रूममध्ये बसले आणि काही वेळ गप्पा मारू लागले. अर्जुनने त्याच्या आईच्या पायांना मालिश करायला सुरुवात केली आणि निधी त्यांच्या शेजारी बसून त्यांच्याशी सहज बोलत होती. जणू काही हे कुटुंब जगातील सर्वात आनंदी कुटुंब आहे असे वाटत होते. सुनीताजी त्यांच्या मुलाला आणि त्यांच्या सुनेचा अभिमान वाटत होता. त्यांनी विचार केला, किती छान जोडीदार आहे ती. देव माझ्या कुटुंबाला असेच आनंदी ठेवो. हे सर्व एक ढोंग होते आणि त्याच्या आनंदामागे काळे सत्य लपलेले होते. हे जाणून त्यांचा आत्माही थरथर कापेल. प्रत्येक सकाळची सुरुवात सुनीताजी आणि अर्जुन यांच्या सौम्य टीकेने होत. हे त्याच्याकडून सौम्य फटकार आणि अर्जुनच्या हास्याने झाले. अरे बाळा, आता उठ, तुला ऑफिसला जायचं नाहीये का? सुनीताजी रोज अर्जुनला उठवण्यासाठी त्याच्या खोलीत जात असत. अर्जुन उशीत तोंड लपून म्हणायचा, आई, मला आणखी 5 मिनिटे झोपू दे प्लीज. मग निधी हसत म्हणाली, आई, हे 5 मिनिटे पूर्ण तासात बदलतात. मी ते खूप दिवसांपासून अनुभवत आहे आणि जर तुम्ही आला नाही तर ते स्वतःहून उठणार सुद्धा नाहीत. सुनीताजी हसतात आणि म्हणतात, ठीक आहे निधी, आता तू ते सोडून दे, तो स्वतः उठेल. चल, आपण जाऊया. मग निधी तिच्या सासूसोबत स्वयंपाकघरात जाते आणि अर्जुनचा आवडता नाश्ता पराठे, लोणचे आणि क्रीम चीज बनवते. अर्जुन नाश्त्याच्या टेबलावर बसताच तो चिडवणाऱ्या स्वरात म्हणतो, आई, बघ, निधीने पुन्हा पराठा जाळला आहे. निधी त्याच्याकडे पाहते आणि म्हणते, ठीक आहे, मग तू स्वतः बनव. अर्जुन हसला आणि म्हणाला, जर मी स्वतः बनवणार असेल तर तू काय करणार? त्यांच्या गोड गप्पा पाहून सुनीताजी हसल्या. त्यांना वाटले की त्यांचे कुटुंब खरोखरच आनंदी आणि समृद्ध आहे. त्यांचा प्रत्येक दिवस अशा हलक्या फुलक्या क्षणांमध्ये जात असे. पण रात्र वेगळी होती. हे सुखद चित्र फक्त दिवसापुरते मर्यादित होते. रात्र पडली की सर्व काही बदललेले असते. सुनीताजींना अर्जुन आणि निधीमध्ये काय चाललेले आहे याची काहीच कल्पना नव्हती. जसजशी रात्र जवळ येत होती तस तसे अर्जुनचा चेहरा कठोर होत होता. त्यांचे हास्य ते गायब व्हायची. घरातील नोकर आणि त्याची आई सुनीताजी झोपी गेल्यावर तो त्याच्या खोलीत जायचा आणि आतून दार लावून घ्यायचा. दार बंद होताच निधी थरथर कापत म्हणाली, अर्जुन, आज हे सगळं करू नकोस. माझ्यासमोर असं बोलण्याची तुझी हिंमत कशी झाली? अर्जुन रागाने म्हणाला. येणारी प्रत्येक रात्र निधीसाठी एक नवीन भीती घेऊन येत होती. जेव्हा निधीचे लग्न झाले आणि ती या घरात आली तेव्हा तिला वाटले की तिचं आयुष्य एका सुंदर स्वप्नासारखे असेल. अर्जुन एक प्रेमळ नवरा होता. तिची सासू सुनीता तिला मुलीसारखे वागवत असे आणि घरी सर्व काही ठीक वाटत होते. सुरुवातीच्या काळात अर्जुन खूप रोमॅन्टिक होता. तो नेहमीच निधीची काळजी घ्यायचा, तिच्या आवडीनिवडी विचारायचा आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत रस घ्यायचा. पण काही महिन्यांनंतर त्याचे खरे स्वरूप समोर आले. एके रात्री ऑफिसचे काम संपवून अर्जुनने त्याचा लॅपटॉप बेडवर ठेवला आणि अचानक त्याची नजर निधीच्या फोनवर पडली. निधी त्यावेळी वॉशरूममध्ये होती.
अर्जुनच्या मनात एक विचित्र विचार आला. निधी कोणाशी बोलत आहे ते मला बघू दे. त्याने हळूच फोन उचलला आणि तिची गॅलरी उघडू लागला. स्क्रोल करत असताना अचानक त्याची नजर एका चित्रावर थांबली. निधी एका मुलाचा हात धरून बसली होती. हे पाहताच अर्जुनचे रक्त उसळले. त्याचा चेहरा रागाने लाल झाला. त्याचा श्वास जलद झाला. हे काय आहे? तो दात घासत म्हणाला. त्याच क्षणी निधी वॉशरूममधून बाहेर आली. तिने अर्जुनला त्याच्या फोनकडे पाहत असल्याचे पाहिले. अर्जुन, काय झालं? निधीने निरागसपणे विचारले. काहीही न बोलता अर्जुनने फोन तिच्या डोळ्यासमोर ठेवला. कोण आहे? त्याचा आवाज थंड आणि धोकादायक होता. निधीने फोन पाहिला आणि ती चकित झाली. अर्जुन, हा माझा कॉलेजचा मित्र रोहित आहे. अरे, कॉलेजचा मित्र? अर्जुन उपहासाने हसला. आणि मैत्री इतकी खोल होती की तू हात धरून बसली होतीस. अर्जुन, प्लीज, ते तसं काही नव्हतं. ते फक्त हे माझ्या लग्नाआधीचं आहे. निधी घाबरून म्हणाली. लग्नापूर्वी? अर्जुनचे डोळे रागाने चमकले. म्हणजे लग्नापूर्वी तू दुसऱ्या कोणासोबत होतीस? अर्जुन, तू चुकतोयस. रोहित आणि मी फक्त चांगले मित्र होतो. तू जसा विचार करतोस तसं आमच्यात कधीच नव्हतं. पण अर्जुनला काहीतरी ऐकायचं आहे. अर्जुन काही ऐकायला तयार नव्हता. तू खोटं बोलत आहेस. मला सगळं समजतंय. तुझे डोळे सांगत आहेत की तू काहीतरी लपवत आहेस. हो. निधीचे डोळे अश्रूंनी भरले. चूप राहा. अर्जुनने ओरडून रागाने फोन फेकला. फोन जमिनीवर पडला आणि तुटला. अर्जुनचे डोळे एखाद्या जंगली प्राण्यासारखे दिसत होते. आता मी तुला खोटे बोलण्याची शिक्षा काय आहे ते दाखवतो. त्याने निधीचा हात धरला आणि तिला जबरदस्तीने बेडवर ढकलले. त्या रात्री अर्जुनने पहिल्यांदाच निधीला ती भीती जाणवून दिली जी त्या दिवसापासून तिला रोज भीती वाटू लागली. दररोज रात्री त्या दिवसानंतर अर्जुनचा संशय आणखी वाढला. निधी फोनवर हसत बोलली तर अर्जुन लगेच विचारायचा, कोण होता तो? तुझा जुना प्रियकर की दुसरा कोणी? जर निधी सोशल मीडियावर ऑनलाईन असती तर अर्जुन तिला टोमणे मारायचा. तू अजूनही रोहितशी बोलत आहेस का? जर ती तयार होऊन कुठेतरी जाण्याबद्दल बोलली तर अर्जुन रागाने म्हणायचा, लग्नानंतरही तुला प्रवास करायला खूप आवडते का? की तू तुझ्या त्याच प्रियकराला भेटणार आहेस? निधीने अर्जुनकडे पाहिले आणि म्हणाले, अर्जुन, मी जे सांगत आहे ते तू का ऐकत नाहीस? मी तुझ्यावर खूप प्रेम करत आहे आणि माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही. असं म्हणत निधीच्या डोळ्यात पाणी आलं. पण तिच्या शब्दांचा अर्जुनवर काहीही परिणाम झाला नाही. हळूहळू निधीचे जग बदलले. ती आत्ता पूर्वीसारखी आनंदी मुलगी राहिली नाही. तिला जाणवले की तिचे लग्न आता प्रेमाच्या सावलीखाली नाही तर संशय आणि भीतीच्या पंजाखाली आहे. आणि मग दररोज रात्री अर्जुनचा क्रूरपणा सुरू झाला. निधीचे आयुष्य 2 भागात विभागले गेले होते. एक दिवस जिथे ती एक आदर्श सून होती, तिच्या सासूशी हसत आणि बोलत होती, आणि एक रात्र जिथे तिचा नवरा अर्जुन तिला प्रत्येक क्षणी तिच्यावर निराधार संशय घेऊन घाबरवत असे. पण तिने दिवसभरात कधीही तिचे दुःख व्यक्त केले नाही. उलट सुनीताजींसोबतचे तिचे नाते खूप गोड होते. सुनीताजींना त्यांची सून निधी खूप आवडायची. सुरुवातीपासूनच ती तिला स्वतःच्या मुलीसारखी वागवत असे. सकाळी जेव्हा निधी पूजा करून तिच्याकडे येत असे तेव्हा ती नेहमीच तिच्याकडून दुःखी चेहरा दूर ठेवत असे. आजही जेव्हा निधी तिच्या सासूच्या पायांना स्पर्श करत असे तेव्हा सुनीताजी तिच्या डोक्यावर हात ठेवत प्रेमाने म्हणाल्या, बाळा, देव तुला नेहमी आनंदी ठेव. आई, तुम्ही जोपर्यंत इथं आहात तोपर्यंत मला कोणतेही दुःख स्पर्श करू शकत नाही. निधी हसत म्हणाली, चल आता माझ्यासोबत स्वयंपाकघरात चल. तुझ्या सासूबाईंना तुझी साथ हवी आहे. सुनीताजी हसत म्हणाल्या. निधी तिच्यासोबत स्वयंपाकघरात जाते आणि दोघेही खूप हसायला आणि विनोदी करायला लागले. आई, आज मी काय बनवू? निधीने विचारले. बाळा, आज अर्जुनच्या आवडीचे काहीतरी बनव. त्याला बटाट्याचे पराठे बनव, खूप आवडतात. अर्जुनचे नाव ऐकताच निधीचे हृदय जोरजोरात थरथरू लागले. तिने अर्जुनला खुश करण्याचा खूप प्रयत्न केला होता पण त्याचा राग आणि शंका कधीच कमी झाली नाही. तरी ती हसली आणि म्हणाली, हो आई, मी लगेच करते. जेवण तयार झाल्यावर सुनीताजींनी स्वतः अर्जुनच्या हातात प्लेट दिली आणि म्हणाली, हे बघ अर्जुन, तुझ्या पत्नीने स्वतःच्या हातांनी पराठे बनवले आहेत. तेव्हा अर्जुन चेहऱ्यावर खोटे हास्य घेऊन म्हणाला, ठीक आहे, मग तर मी नक्कीच बघेन ते किती चविष्ट आहेत. त्याने दाताने पराठ्याचा एक चावा घेतला आणि निधीकडे पाहून हसला. निधीला त्याचे हे हास्य आवडले पण त्याचे हे हास्य तिला सर्वात भयानक वाटत होते.
कारण तिला माहीत होतं की ते फक्त जगासाठी एक ढोंग आहे. एके दिवशी निधी एकटी बसली असताना सुनीताजी तिच्याकडे आल्या आणि प्रेमाने म्हणाल्या, बाळा, तू नेहमीच इतकी शांत का असतेस? निधीला धक्काच बसला. तिने लगेच स्वतःला सावरले आणि म्हणाली, असं काही नाहीये आई, मी थोडी थकली आहे. निधी, तुला माहीत आहे ना, मी तुला माझ्या मुलीसारखं वागवते. तुला कधी काही अडचण आली तर मला सांग. सुनीताजींनी तिचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाल्या. निधीच्या घशात एक जडपणा होता. इच्छा असूनही ती काही बोलू शकत नव्हती. ती फक्त हलकेच हसली. मला माहीत आहे तुझे अर्जुनशी असलेले नाते खूप सुंदर आहे, पण जर काही घडले तर ते माझ्यापासून लपवू नकोस बाळा. हो आई, निधीने मान हलवली. आता चल, चहा बनव आणि हो, आपण आज संध्याकाळी मंदिरात जाऊ, चालेल ना? ठीक आहे आई. निधीने जबरदस्तीने हास्य केले, पण तिला अर्जुनची भीती वाटत होती की जर ती तिच्या आईसोबत मंदिरात गेली तर तो याचाही चुकीचा अर्थ काढेल. निधीचे दुःख कधी समोर होईल का? सुनीताजींना आतापर्यंत हे कळले नव्हते की ज्या सुनीला त्या आनंदी आणि सुखात समजत होत्या, खरं तर ती रोज रात्री खूप वेदना सहन करते. संध्याकाळी सुनीताजी आणि निधी तयार झाली आणि मंदिराकडे निघाली. पूजा थाळी हातळत सुनीताजी म्हणाल्या, निधी बाळा, प्लीज थोडे लवकर चल, आरतीची वेळ झाली आहे. हो आई, फक्त 1 मिनिट. निधीने तिची साडी नीट केली आणि घराचा दरवाजा बंद केला. अर्जुन रोज रात्री उशिरा घरी यायचा, पण आज का माहीत तो घरी लवकर आला. जसा त्याने घराचा दरवाजा उघडला तसा त्याला एक विचित्र एकटेपणा जाणवला. घरी कोणी नाहीये का? तो स्वतःशीच बडबडला. आत जाऊन त्याने पाहिले तर सर्व साफसफाई करून सजवलेलं दिसलं. स्वयंपाकघरात ताज्या अन्नाचा वास येत होता, पण तिथे कोणीच दिसत नव्हतं. त्याचं मन लगेच शंकाने भरले. तो निधीबद्दल विचार करू लागला. ती कुठे गेली असेल? तो रागाने घरात फिरू लागला. मग त्याला निधीचा फोन बेडवर पडलेला दिसला. ती फोन घरी सोडून गेली आहे का? त्यानं फोन उचलला आणि लगेच त्याचे लॉक उघडण्याचा प्रयत्न केला, पण निधीने आधीच पासवर्ड बदललेला होता. आता त्याचा संशय अजून वाढला आणि तो विचार करू लागला की निधी कुठेतरी दुसरीकडे जात असेल. पण नंतर त्याला टेबलावर एक छोटीशी चिठ्ठी दिसली. मी आईसोबत मंदिरात जात आहे, आम्ही लवकरच परत येऊ. अर्जुनने पत्र वाचले, पण त्याच्या शंका कमी झाल्या नाहीत. ठीक आहे, तू मंदिरात गेली आहेस का? तो उपहासाने म्हणाला. खरंच? त्याचा राग हळूहळू वाढू लागला. त्याने विचार केला, कोणाला माहीत ती खरोखर मंदिरात गेली आहे की दुसरीकडे. तो सोफ्यावर बसला आणि वाट पाहू लागला, पण त्याचं मन त्याला शांत बसू देत नव्हते. संशयाची आग त्याला जाळत होती. अर्जुनचा राग एका नवीन वादळाकडे जात होता. मंदिरातून परत येत असताना सुनीताजी अचानक म्हणाली, निधी, तू घरी जा बाळा, मी शेजारी गुप्ताजींच्या घरी जाऊन येते. माझं काही काम आहे, मी लवकरच परत येईन. निधीने हलके स्मित हास्य करत मान हलवली. ठीक आहे आई, तुम्ही लवकर या. पण तिने घराच्या दारावर पाऊल ठेवताच तिला तिच्या शरीरात एक विचित्र संवेदना जाणवली. अंगातून एक थरकाप उडाला. अर्जुन तिच्या समोर सोफ्यावर बसला होता. एक पाय दुसऱ्या पायावर ओलांडून, डोळे लालबुंद. त्याच्या चेहऱ्यावर राग होता, जो वादळापूर्वीच्या शांततेसारखा दिसत होता. निधीचे हृदय जोरात धडधडू लागले. अर्जुन, आज तुम्ही लवकर आलात? तिने अडखळत विचारले. अर्जुनने हळूच तिच्याकडे पाहिले. त्याचे डोळे इतके थंड आणि धोकादायक होते की ते निधीला वाटत होते की तो तिच्या आतील भीतीने धडधडणाऱ्या काळजाला सुद्धा पाहत आहे. मग त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि हलके स्मितहास्य करत म्हणाला, हो, मी लवकर आलो. काही अडचण आहे का? निधीने मान हलवली. नाही नाही. अर्जुन अचानक उभा राहिला. ठीक आहे, मग तू इतकी घाबरलीस का? निधीने तिचे हात घट्ट धरले, जेणेकरून तिची बोटे थरथरणार नाही. काही नाहीये, तुला अचानक पाहून मला धक्काच बसला. अर्जुन हळूहळू तिच्याकडे जाऊ लागला. प्रत्येक क्षणी निधीची भीती प्रत्येक पावलासोबत वाढत गेली. ठीक आहे, तर मला सांग, तू आईसोबत मंदिरात गेली होतीस का? निधीने लगेच मान हलवली. हो, मी आईसोबत गेली होती. मग तू एकटीच का आलीस? आई कुठे आहे? आई गुप्ता आंटीच्या घरी गेली आहे, निधी घाबरत म्हणाली. अर्जुनने तिच्या डोळ्यात संशयाने पाहिले. खरं? हो अर्जुन, खरंच. अर्जुन क्षणभर तिच्याकडे पाहत राहिला, मग अचानक तिचा हात धरला आणि घट्ट दाबला. खोटे बोलू नकोस निधी, तुला माहिती आहे मला खोटेपणा आवडत नाही. निधी वेदनेने ओरडली. अर्जुन, मला सोडा, खूप दुखत आहे. पण अर्जुनने आपली पकड घट्ट केली. तू मंदिरात गेली होती का? अजून कुठेतरी?
त्याचा आवाज मंद होता, पण तो खूप धोकादायक होता. निधीचे डोळे अश्रूंनी भरले. अर्जुन, प्लीज मला सोडून दे. अर्जुनने अचानक तिचा हात झटकला. आज मी तुला सोडत आहे, पण जर पुन्हा मला काही चूक आढळली तर लक्षात ठेव, तुझी खूप वाईट अवस्था करेल. अर्जुन आणखी काही बोलणार इतक्यात दारातून सुनीताजींचा आवाज आला. अरे अर्जुन, तू आज लवकर आलास का? निधीने सुटकेचा निश्वास सोडला. सुनीताजी आत येताच अर्जुनने लगेचच त्याच्या चेहऱ्यावर हास्याचा मुखवटा घातला. हो आई, आज ऑफिसचे काम लवकर संपले म्हणून मी घरी यावे असे मला वाटले. सुनीताजी हसल्या. तू छान केलेस बाळा. अर्जुनने निधीकडे पाहिले, जी डोके खाली करून आणि हात जोडून उभी होती. ती अजूनही थरथर कापत होती, पण सुनीताजींना काहीच जाणवले नाही. ठीक आहे निधी, चहा बनव. मी थकली आहे. हो आई, म्हणत निधी पटकन स्वयंपाकघराकडे धावली. जणू तिला तेथून लांबच जायचं होतं. सुनीताजी सोफ्यावर अर्जुनच्या शेजारी जाऊन बसल्या आणि म्हणाल्या, आज घरात इतकी शांतता का आहे? अर्जुन हसत म्हणाला, अरे आई, काही नाही. निधी आणि मी फक्त बोलत होतो. सुनीताजी हसल्या आणि म्हणाल्या, हे तर चांगले आहे की नवरा बायकोने वेळ मिळाला की एकमेकांशी बोलावे. निधी खूप छान मुलगी आहे. अर्जुन, तिची काळजी घे. अर्जुनने निधीकडे पाहिले, जी चहा आणत होती. तिच्या डोळ्यात एक विचित्र भीती होती, जी फक्त अर्जुनच ओळखू शकत होता. हो आई, मी तिची खूप काळजी घेतो. अर्जुन हसत म्हणाला, पण त्याच्या आवाजात एक थंड इशारा होता. निधीने थरथरत्या हाताने चहाचा कप त्याच्या समोर ठेवला आणि हळूच म्हणाली, हे घ्या आई, तुमचा चहा. पण तिच्या मनात फक्त एकच प्रश्न घुमत होता की तिच्या या वेदना कोणी पाहू शकेल का, की हा खेळ असाच चालू राहील. सुनीताजींनी चहाचा एक घोट घेतला आणि हसून म्हणाल्या, अरे बघ, मी किती विसरू झाली आहे. मी तुला हे सांगायला विसरले. काल मला निधीच्या आईचा फोन आला होता. निधी, जी आतापर्यंत शांत बसली होती, तिला धक्काच बसला. आई, आईने फोन केला का? ती काय म्हणाली? त्यांनी मला सांगितले की तुझ्या बहिणीला पाहायला स्थळ येणार आहे. त्यामुळे ते म्हणतायत की तू तिथे येऊन त्यांना थोडी मदत करावी. आणि अर्जुन, तुलाही निधीसोबत जावे लागेल. सुनीताजी प्रेमाने म्हणाल्या. निधीच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य आले, पण अर्जुनचा चेहरा लगेचच कडक झाला. त्याने कप टेबलावर ठेवला आणि थंड आवाजात म्हणाला, मी जाऊ शकत नाही. आई, ऑफिसमध्ये खूप काम आहे. सुनीताजींनी भुवया उंचावल्या. अर्जुन, बाळा, एका दिवसासाठी तर जाऊ शकतोस ना? ते तुझं सासर आहे, तिथे जाणे तुझे कर्तव्य आहे. अर्जुनने निधीकडे पाहिले. मग निधी म्हणाली, आई, जर त्यांना ऑफिसमध्ये काही काम असेल तर मी एकटीच जाईल. मग अर्जुन तो लगेच म्हणाला, ठीक आहे आई, जर तू असं म्हणत असेल तर मी प्रयत्न करेन. पण त्याच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं. अर्जुन रात्री काही झोपला नाही. तो फक्त इकडे तिकडे बाजू बदलत होता. त्याचा संशय आणखी वाढला होता. निधी तिच्या माहेरी जाणे, ते पण एकटे? नाही नाही, मी तिला माझ्या नजरेतून दूर नाही होऊ देणार. त्याने निधीचा फोन उचलला आणि हळूच तो अनलॉक करण्याचा प्रयत्न केला. जर मला त्यात असा कोणताही नंबर सापडला ज्याच्याशी ती खूप बोलते, मग बघतोच ती तिच्या आईच्या घरी कशी जाते ते. अर्जुन निधीचा फोन वारंवार अनलॉक करण्याचा प्रयत्न करत राहिला, पण प्रत्येक वेळी तो अयशस्वी झाला. पासवर्ड चुकीचा असल्याने स्क्रीन ब्लॉक झाला होता. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि निधीकडे पाहिले. ती गाढ झोपेत होती. निधी उठली तर ती प्रश्न विचारायला सुरुवात करेल असा विचार करत त्याने हळूच फोन उशीखाली ठेवला. पण त्याचे मन अजूनही शांत नव्हते. तिने पासवर्ड का बदलला? ती नक्कीच काहीतरी लपवत आहे. रात्र अशीच निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी सुनीताजी लवकर उठल्या आणि स्वयंपाकघरात गेल्या. ती नाश्त्याची तयारी करू लागली. निधीही तिच्या शेजारी येऊन उभी राहिली. आई, तुम्ही बसा, मी बनवते, निधी प्रेमाने म्हणाली. अरे नाही बाळा, बस, तयार झालीच आहे. तू आता तुझ्या आईच्या घरी जाण्याची तयारी कर. हे ऐकून जवळच बसलेल्या अर्जुनने वर्तमानपत्रावरून नजर हटवली आणि निधीकडे पाहू लागला. अजून काहीही ठरवलेले नाही, तो थंड आवाजात म्हणाला. सुनीताजींनी डोळे तिरके करून अर्जुनकडे पाहिले आणि म्हणाली, का? आता अजून काय विचार करत आहेस? तुला जावे लागेल. अर्जुनने जबरदस्तीने हसून म्हटले. आई, जर तू इतका आग्रह करत असेल तर मी जाईन. आणि तुझ्या लाडक्या सुनेला लवकर तयार होण्यास सांग, कारण तुम्हाला माहीत आहे ना, हिला तयारी करायला खूप वेळ लागतो. निधीने अर्जुनकडे आश्चर्याने पाहिले, पण अर्जुनच्या चेहऱ्यावरील हास्यामागे एक वेगळाच खेळ चालू होता. मला स्वतःच निधीला तिच्या माहेरी घेऊन जावे लागेल. मी तिला एकटी जाऊन नाही देऊ शकत. जर मी तिच्यासोबत राहिलो तर मी त्याच्यावर लक्ष ठेवू शकेन आणि तिथे कोण येते आणि कोण जाते ते पाहू शकेन.
निधी तयार व्हायला गेली, पण तिला अर्जुनच्या या संमतीत काहीतरी विचित्र वाटत होतं. अर्जुन आणि निधी घराबाहेर पडत असताना निधी खूप सुंदर दिसत होती. तिने लाल रंगाच्या दुपट्टा साडी घातली होती, जी तिच्या निरागसतेला आणि सौम्यतेला अधिकच वाढवत होती. तिचे उघडे केस, कपाळावर हलकी बिंदी आणि कानातले झुमके तिला आणखी आकर्षक बनवत होते. सुनीताजी तिला पाहून हसल्या आणि म्हणाल्या, "अरे वा, माझी सून आज नवरीपेक्षा कमी दिसत नाहीये." निधीने किंचित डोके वाकवले आणि हसली, पण दुसरीकडे अर्जुन आतमध्ये मत्सर आणि जळत होता. त्याने तिच्याकडे एक नजर टाकली. त्याने निधीकडे पाहिले आणि विचार केला, तिला इतकी तयारी करण्याची काय गरज होती? तो रोहित त्याच्या आईच्या घरी येत आहे का? पण थोडा विचार करून त्याने गाडीचा दरवाजा उघडला आणि निधीला बसण्याचा इशारा केला. जेव्हा गाडी रस्त्यावर धावू लागली तेव्हा अर्जुन निधीकडे पुन्हा पुन्हा पाहत होता. एकीकडे तिचे सौंदर्य त्याला आकर्षित करत होते, तर दुसरीकडे त्याचा संशय अधिकच वाढत होता. निधीकडे पाहून तो हळुवारपणे म्हणाला, "निधी, तुला पाहून तर असंच वाटतंय की त्या मुलाचं कुटुंब तुझ्या बहिणीला नाही तर तुलाच पाहायला येत आहे." अर्जुनचे म्हणणे ऐकून निधी काहीच बोलली नाही. तिने गप्प राहणेच बरे मानले. अर्जुन गाडी वेगाने चालवत होता. दोघांमध्ये खोल शांतता होती, पण त्यांच्या मनात विचारांचे वादळ होते. सुमारे 2 तासानंतर गाडी 11 येथील निधीच्या माहेरच्या घरासमोर थांबली. गाडीतून उतरताना निधीने तिच्या घराकडे पाहिले. तिची आई गायत्री आणि वडील रमेश दारात उभे होते. निधीला पाहून गायत्री हसली आणि म्हणाली, "तुम्ही दोघेही आलात हे चांगलं झालं. पूजेलाही बरं वाटेल." अर्जुनने गायत्रीजी आणि रमेशजींच्या पायांना स्पर्श केला आणि म्हणाला, "आई, मुलाचे कुटुंब पूजेला भेटायला येत आहे, तर मग निधी इथे काय येऊ शकत नाही? आणि माझ्या बाबतीत म्हणाल तर मी या घराला माझं सासर नाही तर माझं घरच समजतो." असे म्हणत अर्जुन मोठ्याने हसला. त्याच्या शब्दातून जवळीक दिसून आली. हे ऐकून गायत्रीजी आणि रमेशजी खूप आनंदी झाले. त्यांना वाटले की त्यांचा जावई अर्जुन खरोखरच हिरा आहे. गायत्रीजीने रमेशजींकडे पाहिले. "मी तुम्हाला आधीच सांगितले होते ना की अर्जुन खूप चांगला मुलगा आहे. त्याच्यापेक्षा चांगला जावई आपल्याला कुठे मिळणार होता?" रमेशजी अभिमानाने म्हणाले, "हो हो, नक्कीच. अर्जुन बाळा, आम्ही खरोखरच खूप भाग्यवान आहोत, जो निधीला तुमच्यासारखा जोडीदार मिळाला आहे." निधी शांतपणे हसत होती, पण तिच्या मनात वेदना होत्या. तिला माहीत होते की हे फक्त अर्जुनचे बाह्य स्वरूप होते. आतील सत्य यापेक्षा खूप वेगळे होते. गायत्रीजी आनंदाने म्हणाल्या, "चला बाळांनो, तुम्ही दोघे हातपाय धुवून फ्रेश व्हा, मग आपण जेवण करू." अर्जुनने मान हलवली आणि आत गेला, पण त्याच्या चेहऱ्यावर तेच हास्य होते, ज्याकडे पाहून कोणीही अंदाज लावू शकत नव्हते की त्याच्या मनात काय चाललं आहे ते. गायत्रीजींनी निधीचा हात धरला आणि तिला आत बसवले आणि प्रेमाने म्हणाल्या, "अरे बाळा, तू पूर्वीपेक्षा जास्त सुंदर दिसत आहेस. ही लाल दुपट्टा साडी तुला खूप छान दिसत आहे." रमेशजी सुद्धा हसले. "अर्जुन बाळा, कसा आहेस? काम कसं चाललंय?" अर्जुनने हलक्या हास्याने उत्तर दिले, "हो बाबा, सगळं व्यवस्थित चाललंय. फक्त कामाकडे थोडं जास्त लक्ष द्यायला लागत आहे." गायत्रीजींनी चहाचा कप अर्जुनकडे वाढवत म्हणाल्या, "तुम्ही निधीसोबत आलात हे चांगलं झालं." निधी जबरदस्तीने हसली, पण अर्जुन अजूनही सावध होता. तो काहीतरी शोधत असल्यासारखा आजूबाजूला पाहत होता. गायत्रीजींनी निधीच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, "काय निधी बाळा, सांग बरं मला, तुझ्या सासरी कसं चाललं आहे? सर्व काही ठीक आहे ना? तुझी सासू कशी आहे?" निधी हळू आवाजात म्हणाली, "आई, सगळं ठीक आहे. आई आमची खूप काळजी घेते." इकडे रमेशजी मस्करी करत म्हणाले, "काय मग अर्जुन, आमची निधी तुम्हाला त्रास देत नाही ना?" अर्जुन थोडा हसला आणि निधीकडे पाहून म्हणाला, "निधी त्रास देणारी नाहीये बाबा, फक्त ती कधी कधी खूप शांत राहते." गायत्रीजींनी निधीकडे काळजीपूर्वक पाहिले. "हो, मलाही काय दिसतंय की ती थोडी उदास दिसत आहे." निधी पटकन म्हणाली, "नाही आई, मी थोडी थकली आहे." अर्जुनने विषय बदलला आणि म्हणाला, "पूजा कुठे आहे आणि मुलाचे कुटुंब कधी येणार आहे?" गायत्रीजी म्हणाल्या, "जावई बापू, पूजा तिच्या खोलीत आहे आणि ते पाहुणे आज संध्याकाळी येणार आहेत. सर्व तयारी झाली आहे." अर्जुनने हलकेसे स्मित हास्य केले, पण त्याचे लक्ष निधीवरच होते. संध्याकाळी मुलाचे कुटुंब पूजेला भेटायला आले. घरी आनंदी वातावरण होते. सगळे उत्साहित आणि आनंदी होते. पण दुसरीकडे अर्जुनची नजर सतत निधीवर होती. निधी अजूनही रोहितला भेटते की नाही याची त्याला नेहमीच शंका असायची. जेव्हा मुलाचे कुटुंब निघून गेले आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला, तेव्हा अर्जुन निधीला म्हणाला,
बरं, म्हणजे पहिलेच तू तुझ्या प्रियकराला इथून पाठवलं आहेस ना? तिने त्याच्याकडे पाहिले आणि हळू आवाजात म्हणाली, अर्जुन, तुम्ही पुन्हा तेच बोलत आहात. माझा रोहितशी काहीही संपर्क नाही. तू माझ्यावर असे निराधार आरोप का करत आहेस? अर्जुन तीक्ष्ण आवाजात म्हणाला, मला मूर्ख समजू नकोस. मला सगळं माहीत आहे. निधीचे डोळे अश्रूंनी भरले, पण तिने स्वतःला सावरले आणि म्हणाली, मी तुला आधीही समजावून सांगितलं आहे. तो फक्त माझा मित्र होता आणि त्याचा माझ्या आयुष्यात कोणतेही स्थान नाही. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. अर्जुनने उत्तर दिले नाही आणि गाडीच्या चाव्या उचलल्या आणि बाहेर पडला. निधीने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याच्या मागे निघून गेली. रात्रीचे 12 वाजले होते जेव्हा ते त्यांच्या घरी पोहोचले. त्यांनी दार उघडताच त्यांना दिसले की सुनीताजी त्यांची वाट पाहत आहेत. सुनीताजी हसत म्हणाल्या, तुम्ही लोक आलात. तुमचा दिवस कसा होता? बरं होता आई. थोडं थकलोय, अर्जुनने थकलेल्या आवाजात उत्तर दिलं. तू अजूनही जागी आहेस? जेवलीस की नाही? सुनीताजींनी हसत उत्तर दिले, मी तुम्हा दोघांचीच वाट पाहत होती. मी विचार केला की तुम्ही दोघे आल्यावर आपण एकत्र जेवू. अर्जुन थोड्याशा रागाने म्हणाला, अरे आई, तुला माहीत होतं की मी माझ्या सासरच्या घरी गेलो होतो. ते मला बिना जेवण केल्याशिवाय तिथून परत कसे येऊ देतील? तू पण कमाल करतेस. दरम्यान निधी स्वयंपाकघरात गेली आणि तिच्या आईसाठी जेवण घेऊन आली. तिने प्रेमाने प्लेट सुनीताजींसमोर ठेवली आणि म्हणाली, आई, आता तुम्ही जेवण करा. सुनीताजींनी निधीकडे प्रेमाने पाहिले आणि म्हणाली, तुम्ही दोघे जेवले का? निधीने मान हलवत उत्तर दिले, हो आई, आम्ही तिथे जेवलो. आता तुम्ही जेवा. सुनीताजींनी प्लेट उचलली आणि जेवू लागल्या. इकडे अर्जुन आणि निधी यांनी एकमेकांकडे पाहिले. आईला जेवू घातल्यानंतर अर्जुन आणि निधी त्यांच्या खोलीत गेले. रात्रीचे 2 वाजले होते. त्या शांततेत सुनीताजींना कोणाचा तरी मंद रडण्याचा आवाज ऐकू आला. सुरुवातीला त्यांना वाटले की हा त्यांचा भ्रम आहे, पण पुन्हा आवाज आला तेव्हा त्यांचे मन अस्वस्थ झाले. तो आवाज अर्जुन आणि निधीच्या खोलीतून येत होता. त्यांनी हळूच त्यांच्या खोलीतून बाहेर पडून खिडकीतून आत डोकावले. आतले दृश्य पाहून त्याचा आत्मा थरथर कापला. त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. निधीला खुर्चीला बांधले होते. तिच्या हाताच्या मनगटाला पायाला रस्सीने बांधले होते आणि तिच्या चेहऱ्यावरून अश्रू वाहत होते. तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. अर्जुन तिच्या समोर उभा होता. त्याच्या डोळ्यात एक विचित्र क्रूरता होती. तुला माहीत आहे ना निधी? अर्जुनचा आवाज थंड होता. या घरात जे काही होतं ते माझ्या मर्जीने होतं. दिवसात तू माझी प्रेमळ पत्नी असशील, आई विचार करेल की मी तुझ्यावर प्रेम करतो, आणि रात्री तू फक्त माझी गुलाम बनून असशील. प्लीज अर्जुन, असं करू नकोस. मी प्रेम करते तुझ्यावर. निधीचा आवाज थरथरत होता. अर्जुन तिची हनुवटी धरतो आणि तिला वर करतो आणि हसतो. प्रेम? तुला काय वाटतं, तुझी मर्जी इथेच चालेल का? जोपर्यंत मी सांगेन तोपर्यंत तू या खोलीबाहेर एक आदर्श पत्नी म्हणून राहशील. पण खरं सत्य फक्त आपल्या दोघांनाच माहिती आहे. तू मला असं कैद करू शकत नाहीस. निधी रडू लागली. अर्जुनचा चेहरा कडक झाला. त्याने निधीच्या गालावर एक जोरात थाप मारली. गप्प बस. मी सांगेन तेव्हाच तू बोलशील. बाहेर उभ्या असलेल्या सुनीताजींच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. हा त्यांचा तोच मुलगा आहे का ज्याला त्यांनी चांगले संस्कार दिलं होतं, जो त्याच्या आईसमोर त्याच्या पत्नीवर प्रेम करण्याचे नाटक करत होता, पण प्रत्यक्षात तो असा माणूस होता? तिचे हृदय वेदनेने भरून आले होते. ती काही क्षण तिथेच उभी राहिली, पण आता तिच्या आतली भीती रागात बदलली होती. तिने तिच्या मुलाला वाढवण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती, पण तो आता एक राक्षस बनला होता. आता तिच्यासमोर 2च पर्याय होते. एक तर तिने शांतपणे परत जावे आणि आपल्या मुलाच्या प्रेमापोटी या सत्याकडे दुर्लक्ष करावे, किंवा तिच्या निर्दोष निरागस असणाऱ्या सुनेसाठी उभे राहावे आणि हा अन्याय थांबवावा. त्यांनी त्यांचा निर्णय घेतला. तिने पटकन खोलीचा दरवाजा जोरात ढकलला आणि आत गेली. अर्जुन आणि निधी दोघेही आश्चर्यचकित झाले. आई? अर्जुन घाबरून म्हणाला. सुनीताजींच्या डोळ्यात राग आणि वेदना दोन्ही होत्या. तिने सरळ जाऊन निधीचे दोर सोडले आणि तिला मिठी मारली. निधीनेही रडत त्यांना मिठी मारली. मग त्यांनी अर्जुनकडे पाहिले. त्याचा आवाज थरथरत होता, पण तो दृढ होता. मी तुला चांगले संस्कार देऊन चांगला माणूस बनवले, पण तू राक्षस निघालास. तू हे सर्व त्या स्त्रीची करत आहेस, जिने सर्व काही मागे सोडून तुझ्यावर विश्वास ठेवला, जिने तुला तिचा नवरा म्हणून स्वीकारले. आई, तू समजत नाही का माझा आणि निधीचा प्रश्न आहे? अर्जुन वेदनेने म्हणाला. गप्प बस. असं म्हणत सुनीताजींनी पहिल्यांदाच तिचा मुलगा अर्जुनला जोरात थप्पड मारली. अर्जुन स्तब्ध झाला. आता मी गप्प बसणार नाही.
मी माझ्या सुनेला या नरकात राहू देणार नाही. सकाळ होताच मी निधीला तिच्या आईवडिलांच्या घरी पाठवीन. आई, तू हे करू शकत नाहीस. अर्जुन ओरडला. मी हे करेन अर्जुन, कारण आता माझे डोळे उघडले आहेत. आता मी आई होण्यापूर्वी एक स्त्री आहे. सकाळ होताच सुनीताजींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, निधी बाळा, आता तुझे इथून निघून जाण्याचे बरे होईल, कारण संशयावर कोणताही इलाज नाही आणि अर्जुनने आणखी तुला त्रास दिलेला मला सहन होणार नाही. पण एक गोष्ट मला समजत नाहीये, तू आतापर्यंत हे सगळं का सहन करत होतीस? तू मला आधी का सांगितलं नाहीस? निधीचे डोळे अश्रूंनी भरले. तिने हळू आवाजात उत्तर दिले, आई, मला वाटत होते की कालांतराने अर्जुनच्या शंका दूर होतील आणि तू पूर्वीसारखा होईल. मला तुम्हाला दुःखी करायचे नव्हते, म्हणूनच काहीच बोलली नाही. सुनीताजींनी निधीचे अश्रू पुसले आणि म्हणाल्या, बाळा, नात्यात संवाद आणि विश्वास या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी असतात. जर आपण आपले दुःख शेअर केले नाही तर आपण त्यावर उपाय कसा शोधणार? मला माफ कर, मला खेद आहे या गोष्टीचा की मी तुझा हा त्रास समजू शकले नाही. सुनीताजींचा हात धरून निधी म्हणाली, आई, तुम्ही नेहमीच माझ्यासाठी माझ्या आईसारखं होता. मी तुमच्या या निर्णयाचा आदर करते. सुनीताजींनी तिला मिठी मारली आणि म्हणाल्या, बाळा, हे घर नेहमीच तुझं आहे. तुला वाटेल तेव्हा तू परत येऊ शकते. मी तुमच्यासोबत आहे. निधीने तिचे सामान पॅक केले आणि तिच्या आईच्या घरी जाऊ लागली. जाताना तिने सुनीताजींना सांगितले, आई, मला आशा आहे की हे अंतर आपल्या नात्याला सुधारेल. प्लीज स्वतःची काळजी घ्या. सुनीताजी हसत म्हणाल्या, तूही स्वतःची काळजी घे बाळा, आणि लक्षात ठेव, हे घर तुझं आहे. ते नेहमीच तुझंच राहील. निधी निरोप घेऊन तिच्या आईच्या घरी गेली. तिच्या मनात आशा आणि डोळ्यात अश्रू होते. आणि दुसरीकडे अर्जुन ती निघून जाताना फक्त तिच्याकडे पाहत राहिला, कारण अर्जुनचे त्याच्या आईसमोर काहीच चालले नाही. निधी तिच्या आई वडिलांच्या घरी गेल्यानंतर अर्जुनला त्याच्या हृदयात एक विचित्र शून्यता जाणवली. सतत मनाला अस्वस्थता घेरत असे, जणू घरातील आनंद कुठेतरी नाहीसा झाला होता. सुनीताजींनी अर्जुनला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो नेहमीच सर्व काही ऐकूनही गप्प बसत असे. निधी तिच्या आई वडिलांच्या घरी जाऊन 6 महिने झाले होते. अर्जुनने स्वतःला त्याच्या कामात व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न केला. एके दिवशी तो मेट्रोने गुडगावला जात होता. गर्दीच्या मेट्रोमध्ये अचानक त्याची नजर एका ओळखीच्या चेहऱ्यावर पडली. जेव्हा त्याने काळजीपूर्वक पाहिले तेव्हा त्याला आढळले की तोच रोहित होता, ज्याचा फोटो त्याने निधीसोबत पाहिला होता आणि ज्याच्यामुळे त्याच्यातील अंतर वाढले होते. रोहित सोबत त्याची पत्नी आणि 2 वर्षाची मुलगी होती. अर्जुनचे हृदय आता जोरजोरात धडधडू लागले. त्याने विचार केला, हा तोच रोहित आहे का, की माझे डोळे मला फसवत आहेत? त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि रोहितकडे गेला आणि म्हणाला, माफ करा, तुम्ही रोहित आहात का? रोहितने हसत उत्तर दिले, हो, मी रोहित आहे, पण मला माफ करा, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. अर्जुनने स्वतःची ओळख करून दिली. मी अर्जुन, निधीचा नवरा आहे. रोहितचा चेहरा आश्चर्याने भरून आला आणि तो म्हणाला, अरे, निधीचे लग्न झाले? मला माहीतही नव्हते. आम्ही कॉलेजमध्ये चांगला मित्र होतो, पण नंतर आमचा संपर्क तुटला. अर्जुनला धक्का बसला आणि त्याने विचारले, काय, तुम्ही फक्त मित्र होता? रोहितने मान हलवली आणि म्हणाला, हो, नक्कीच. निधी माझी चांगली मैत्रीण होती, पण नंतर मी नोकरीसाठी दुसऱ्या शहरात गेलो होतो आणि आमचा संपर्क तुटला. अर्जुनच्या मनात पश्चातापाची लाट उसळली. त्याला वाटले, मी विचार न करता निधीवर संशय घेतला आणि आमचे नाते बिघडवले. त्यांचा स्टॉप येणारच होता. रोहित हसला आणि म्हणाला, तुम्हाला भेटून आनंद झाला अर्जुन. असे म्हणत तो त्याच्या पत्नी आणि मुलीसह मेट्रोमधून उतरला. अर्जुन त्याला जाताना पाहत राहिला आणि त्याच्या मनात भूतकाळातील आठवणी चमकू लागल्या. मेट्रोमध्ये रोहितला भेटल्यानंतर अर्जुन घरी पोहोचला आणि त्याने त्याची आई सुनीता यांना संपूर्ण सत्य सांगितले. अर्जुन म्हणाला, आई, निधीवर संशय घेऊन मी खूप मोठी चूक केली. जर मला रोहित सापडला नसता तर मला माझ्या चुकीची जाणीव कधीच झाली नसती. सुनीताजींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, बाळा, कोणताही एखादा व्यक्ती चूक करू शकतो, पण ती सुधारणे महत्त्वाचे आहे. तुला निधी आणि तिच्या कुटुंबाची माफी मागावी लागेल. अर्जुनने होकारार्थी मान हलवली. दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि सुनीता निधीच्या आईवडिलांच्या घरी पोहोचले. अर्जुनने नम्रपणे म्हटले, आई आणि बाबा, मला तुमच्याशी आणि निधीशी बोलायचं आहे. निधीचे वडील गंभीरपणे म्हणाले, आता या, आपण बसून बोलूया. सर्वजण आत गेले आणि बैठकीच्या खोलीत बसले. अर्जुनला त्यांची चूक कळाली. त्याने कबूल केले, निधीवर संशय घेऊन मी खूप मोठी चूक केली आहे. कृपया मला माफ करा. निधीची आई म्हणाली,
जावई बापू, सर्वात मोठी गोष्ट ही आहे की तुम्हाला तुमची चूक कळली. सुनीताजी निधीला म्हणाल्या, पोरी चल घरी परत जाऊया. तुझ्याशिवाय आपलं घर अपूर्ण आहे. अर्जुननेही अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी माफी मागितली. निधी मला माफ कर. मी तुला विनाकारण त्रास दिला. मी पुन्हा कधीही असं करणार नाही. निधीजी याच दिवसाची वाट पाहत होती. त्यामुळे निधीने अर्जुनला माफ केले. मग ती तिच्या सासूच्या पायांना स्पर्श करून तिच्या सासरच्या घरी परतली, जिथे तिने आणि अर्जुनने त्यांचे नाते पुन्हा नव्याने सुरू करण्याचा संकल्प केला. मित्रांनो, शंका ही एक अशी भावना आहे ज्याचा कोणताही इलाज नाही. ती नात्यांचा पाया कमकुवत करू शकते आणि कुटुंब उद्ध्वस्त करू शकते. अर्जुन आणि निधीच्या कथेत पण हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अर्जुनच्या मनात निर्माण झालेल्या संशयामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. तथापि सुदैवाने सत्य वेळेत उघड झाले आणि अर्जुनला त्याची चूक कळाली आणि त्याने त्याचे वर्तन सुधारले. ही घटना आपल्यासाठी एक मोठा धडा आहे. ही घटना आपल्याला शिकवते की शंका वाढण्यापूर्वीच संवाद आणि विश्वासाद्वारे त्या दूर केल्या पाहिजेत, जेणेकरून नात्यात गोडवा टिकून राहील. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच आणखी एक रंजक कथेसह भेटू. धन्यवाद.